नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य नमिता आणि मी वैद्य भाग्यश्री आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं दुसरं अक्षर आहे र. र आहे रेमेडीचा, आरोग्य उपचाराचा. घर म्हटलं की त्यात छोटे मोठे ॲक्सिडेंट होतच राहतात. कधीतरी घाईघाईने भाजी कापताना सुरी लागते, कधीतरी दरवाजा बंद करताना बोट चिमटलं जाऊ शकतं, तर कधी इस्त्री करताना किंवा स्वयंपाक करताना चटका लागू शकतो. अर्थात इजा कशाने झाली, किती झाली हे पाहून त्यावर घरच्या घरी उपचार करावेत का दवाखान्यात न्यावं हे ठरवावं लागत असलं तरी दवाखान्यात नेण्यापूर्वी सुद्धा घरच्या घरी हे 1-2 साधे उपाय नक्की करता येतात. आज आपण पाहणार आहोत चटका बसला तर काय करावं ते. चटका बसला की सर्वप्रथम त्या ठिकाणी थंड पाणी लावावं किंवा जवळपास नळ असला तर भाजलेल्या ठिकाणी पाण्याची धार धरावी. मात्र ही धार हळूवार असेल याकडे लक्ष ठेवावं. त्यानंतर कोरफडीचा ताजा गर भाजलेल्या ठिकाणी ठेवावा. यासाठी कोरफडीची पात घ्यावी, वरची हिरवी साल सुरीच्या मदतीने वेगळी करावी आणि आतला मांसल गराचा भाग काढून तो भाजलेल्या ठिकाणी अलगदपणे ठेवावा. यामुळे एकतर त्या ठिकाणी होत असलेली आग लगेचच कमी होते आणि दुसरं म्हणजे जितक्या पटकन गर लावावा तितकी त्या ठिकाणी फोड येण्याची शक्यता कमी होऊन जाते. कोरफडीमुळे आग बऱ्यापैकी कमी झाली की करायचा तिसरा साधा उपाय म्हणजे भाजलेल्या ठिकाणी तूप आणि मधाचं एकत्र केलेलं मिश्रण लावून ठेवणं. तूप आणि मध घराघरात असतंच, त्यामुळे स्वच्छ वाटीमध्ये 1 चमचा तूप आणि 1 चमचा मध एकत्र मिक्स करावा आणि हळूवार हाताने भाजलेल्या ठिकाणी लावावा. बऱ्याचदा भाजलेली स्किन इतकी सेन्सिटिव्ह झालेली असते की त्या ठिकाणी कसलाही स्पर्श नकोसा वाटतो. अशा वेळेला आयुर्वेदामध्ये मोरपिसाच्या साहाय्याने तूप मधाचं मिश्रण लावायला सांगितलेलं आहे आणि खरोखरच असा अनुभव आहे की भाजलेली जागा मोठी असेल, जरा खोलवर जखम झालेली असेल तर मोरपिसाचा स्पर्श जाणवतही नाही, पण त्या ठिकाणी तूप आणि मधाचं मिश्रण अगदी छानपैकी लावता येतं. छोटासा चटका असेल तर त्यावर फार मोठं औषध घ्यावं लागत नाही, पण भाजल्यामुळे जखम झाली तर कन्व्हेन्शनल मेडिसिनमध्ये पोटातूनही स्ट्रॉंग औषधं दिली जातात. पण अनुभव असा आहे की भाजल्यामुळे झालेल्या जखमेवर मोरपिसाच्या मदतीने वारंवार तूप मधाचं मिश्रण लावलं तर त्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही औषधाची गरज पडत नाही. अर्थात बरोबरीने वैद्याचं प्रत्यक्ष मार्गदर्शन घेणं कधीही चांगलं. असेच अजूनही साधे सोपे आरोग्य उपचार जाणून घ्यायचे असतील तर पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.